टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाही. प्रेक्षक मंडळी टाळ्या करा म्हणलं की करायचे असतात. दुसऱ्याचं कौतुक केलं तर स्वतःचं होत असते. लक्ष द्या. 56 ते 7 सर्व पत्रकार बंधूंचा व्यासपीठावर सत्कार होतोय. आणि सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय किशोरजी वारोळे असतील, सन्माननीय रोहन सदू फुलमाळी पुन्हा एकदा पैलवानांनी 2000 किशोरजी वारोळे, रवींद्र कोल्हे, अतुलजी कांकरिया, रवींद्रजी पाटेसर, सचिनजी कांकरिया, किरण भाऊ वाजगे, सर्व पत्रकारांची पकड करा. अक्षयजी वाईकर आलोच निकाल काढला. टाळ्या करा जरा. डोक्याचं इमान कळ केलेला पैलवान विजय झाला. इकडं चला पुढची कुस्ती घ्या. थांबा थांबा. गुलाल टाकल्याशिवाय पुढे जाणार नाही. टाकड पावऱ्या लावा. याच्यावर लावा पावली. दोघांना पण गुलाल लावायचा नाहीतर पडणारा पण पुढच्या गटात पुढे. बाबा राम राम करा. या यात्रेनिमित्त आखाड्याच्या जागेचं सौजन्य त्यांनी दिलं. सन्माननीय महासचिव, सन्माननीय वामनराव, सन्माननीय किरण देवे, सन्माननीय सचिन साहेब, सन्माननीय निसरभाई आचार, सन्माननीय आसिफ आचार, सन्माननीय रंजन आचार, सन्माननीय जहीर आचार, सन्माननीय एकनाथ आचार, सर्व जागा मालकांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. रणहलगी कडकडायला लागली आखाड्यावरती. घटात वाजवायचं वाद्य रणहलगी. अनादिकाळापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा वाढवडिलांना जपलेली आहे, जोपासलेली आहे. ती वाढवण्याचं आणि फुलवण्याचं काम समस्त ग्रामस्थ नारायणगाव करू लागलेले आहे. हो 56 ते 7 किलो वजनदार हो तानाजी फुलमाळी, विजय गायकवाड, प्रणव गायकवाड, रोहन फुलमाळी, साईराज शिंदे, विशाल फुलमाळी, राजेश शिंदे, साहिल हुसेन शिंदे आणि प्रणव रामा सुपेकर या दाही पैलवानांनी हजर व्हायचे. 56 ते 7 लोखंडे, अभिषेक शेलार, शेखर लोखंडे, कमलेश शिंदे आणि नितीन ठोकळ, रामू लोखंडे. अंतिम पुकार 61 ते 65 किलो वजनदार. सर एक चांगली कुस्ती लागते. डीके सर. पिंपळवंडीचा विरुद्ध चोरोलीचा हा जादू शिर्गे. हिंद केसरीला महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून देणारा खुशाल अपराजित तालमीचा पैलवान आहे. अशी कुस्ती लागते. इनाम रुपये सांगा नरसोडे सर. 5000 आहे. फुलमाळी पैलवान पिंपळवंडीचा आणि जादू शिर्के चरोलीचा. फार चांगली कुस्ती आहे. काशीद सर, मनोरे सर, 61 ते 65 किलो वजनदार ताब्यात घ्या. गायकवाड पैलवान हातवरकर, विजय गायकवाड बीडचा आणि साईराज शिंदे पांगरी मातेचा. जादू शिर्केची